नमस्कार. चला तर मी कल्पना, माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर एकदा कामं झाली की आपल्याला रेसिपीसाठी काय बनवायचं आज ते पाहायचं आहे. आता ह्या ठिकाणी आपण भोपळा घेतला आहे. भोपळा जो आहे तो अर्धाच घेतलेला आहे. आता सुरुवातीला आपण त्यावरची पूर्ण साल काढून घेतलेली आहे. साल काढून घेतल्यानंतर आपल्याला अशी खिसणी घ्यायची आणि खिसणीच्या साहाय्याने आपल्याला चांगलं जसं नेहमी आपण खिसतो त्या पद्धतीने पूर्ण भोपळा जो आहे तो खिसून घ्यायचा आहे. दुधीसुद्धा म्हणतात, पण आमच्याकडे लांब आकाराचा भोपळाच म्हणला जातो. आता ह्या ठिकाणी पूर्ण भोपळा जो आहे तो आपण अशा पद्धतीने पूर्ण खिसून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी पूर्ण खिसून झालं आहे, फक्त साईडला थोडंसं राहिलं आहे, कारण कट करून ठेवलेला असल्यामुळे आपण साईडचा जो भाग आहे तो टाकून दिलेला आहे. आता ह्या ठिकाणी पूर्ण जे आपण खिसणीला लागले ते सुद्धा काढून घेतलेलं आहे. आता मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत. डब्यासाठी आपण वेगळे पदार्थ बनवतो, पण पौष्टिक असा पदार्थ आज आपण बनवत आहोत जे की सर्वांनाच आवडणार आहे. त्यामध्ये आपण लसणाच्या काही पाकळ्या टाकल्या, ते ठेचून घ्यायच्या. थोडं ठेचून होत आल्या की त्यामध्ये आता आपल्याला 1 चमचा इतके जिरे टाकून घ्यायचे. जिरे टाकल्यानंतर सुद्धा आपण त्या पद्धतीनेच वाटण तयार करून घेणार आहोत. मिक्सरला काढलं तरी सुद्धा चालते, पण ठेचून घेतल्याची चव अगदी छान आहे, त्याने खूप बारीक पण होत नाही. आता ह्या ठिकाणी लसूण जे आहे ते आपलं वाटून झालेला आहे, तो आपल्या एका बाउलमध्ये काढून घ्यायचे. आता हे साईडला ठेवून आपल्याला काही आणखी पदार्थ मिक्स करून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी सुरुवातीला मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ जे आहे ते आपल्याला 2 ते 3 पळी इतकं आपल्याला अंदाज टाकायचं आहे. आता 2 पळी इतकं आपण तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ आपलं टाकून झालं की त्यामध्येच आपल्याला ह्या ठिकाणी आता गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ जे आहे ते आपण 4 पळ्या इतकं घेणार आहोत. आता गव्हाचं पीठ घेऊन झाल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी ज्वारीचं पीठ सुद्धा लागणार आहे. ज्वारीचं पीठ जे आहे ते आपण 2 पळ्या इतकं घेतलेलं आहे. आता ह्या ठिकाणी ज्वारीचं पीठ टाकून नंतर आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ जे आहे ते आपल्याला 1च पळी इतकं टाकून घ्यायचे. आता सर्व पीठ जे आहे ते आपले टाकून झालेले आहेत. ह्या ठिकाणी लहान आकारात कट करून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्यानंतर भरपूर अशी आपल्याला तीळ टाकून घ्यायचं आहे. साधारणतः 4 चमचेपेक्षा सुद्धा जास्त ह्या ठिकाणी मी तीळ टाकलेले आहे. आता लाल तिखट टाकायचं. लाल तिखट किंवा तुम्ही हिरवी मिरची ठेचून टाकलं तरी सुद्धा चालते. त्यानंतर 2 चमचे इतकं मी लाल तिखट टाकणार आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही ह्या ठिकाणी कमी जास्त करू शकता. आता 1/2 चमचा इतकी हळद टाकून घेतलेली आणि मीठ टाकून घ्यायचंय. मीठ जे आहे ते आपल्या चवीनुसार टाकायचंय. आता जे ठेचून घेतलेले लसूण आणि आपण जिरे ठेचून घेतलेले ते टाकून दिलेले आहेत. 1 चमच्यापेक्षा थोडीशी जास्त ह्या ठिकाणी मी ओवा घेतले आहेत. ओवामुळे अगदी चव छान येते, नक्की टाका तुम्ही. आता चोळून आपण ओवा टाकलेला आहे, अगदी छान सुवास येतो. आता सर्व जिन्नस जे आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. जे दुधीचं आपलं खीस आहे त्यामध्ये आपण मिक्स करून घेतलेलं आहे. तिला खीस जो आहे त्यामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, कारण पाणी जास्त लागत नाही, कारण त्यामध्ये सुद्धा पाणी भरपूर असतं. त्यामुळे पीठ जितकं बसेल तितकं आपल्याला सुरुवातीला मळून घ्यायचं आणि नंतर लागेल तसं पाणी टाकून नेहमीप्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. गोळा बनवून तयार झाला. अगदी मस्त आपण घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे. पीठ मळून घेतल्यानंतर आपल्याला लावण्यासाठी तेल घ्यायचं आहे. तेल सुद्धा आपण वाटीमध्ये थोडंसं काढून घेतलेलं आहे. पोळपाट घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी धुवून घेतलेल्या पोळपाटावरती आपल्याला सुरुवातीला आपण रुमाल टाकून घेणार. जे रुमाल आपण कुठल्याही पदार्थासाठी किंवा पराठ्यासाठी वापरतो किंवा धपाटे किंवा पुरणपोळीसाठी आपला कॉटनचा सुती रुमाल वापरायचा आहे. तो आपल्या मोठ्या आकारामध्ये कापड आणून सुद्धा आपण अशा पद्धतीने लहान आकारात कट करून त्याला साईडला पिको करून घेतलं तर बिलकुल त्याचे दोरेसुद्धा निघत नाहीत आणि अशा आपण 4 ते 5 बनवून ठेवू शकतो, जे की नेहमी आपल्याला किचनमध्ये आपल्याला वापरात उपयोगी पडतात. तर अशा पद्धतीने मी बनवून ठेवलं आहे. त्यामधलाच एक रुमाल ह्या ठिकाणी मी घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे. धुवून घेतल्यानंतर पोळपाटावर ठेवून नेहमीप्रमाणे जसं आपण थालीपीठ थापतो त्याच पद्धतीचे हे थालीपीठ आहेत, पण अगदी छान होतात. की बनवून पहा, कारण भरपूर जिन्नस आपण जे आहेत ते अगदी हेल्दी पौष्टिक वापरलेले आहेत. चपाती भाजी खाण्यापेक्षा जर मुलांना आवडत असेल तर आठवड्यातून आपण 2 ते 3 वेळेस असा पदार्थ नक्की बनवू शकतो. तर 1 चपाती इतका गोळा आपल्याला घ्यायचा आणि हाताने आपल्याला हा थापायचा आहे. अशा पद्धतीने आता आपण थालीपीठ थापून घेणार आहोत. इथं आपण थालीपीठ थापून घेतलेलं आहे. त्याला आपल्याला असे होल पाडायचे आहे, जे की आपल्याला तेल टाकण्यासाठी सुद्धा सोपं जाईल आणि अगदी छान कुरकुरीत आणि खुसखुशीत आपली ही थालीपीठ बनवून तयार होतात. ह्या ठिकाणी आपण होल टाकून घेतलेले आहेत आणि गॅसवरती आता आपण ह्या ठिकाणी
तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. तवा चांगला गरम झाले की त्यावरती आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, कारण सुरुवातीला आपल्याला तवा जेव्हा ठेवतो तो चिटकणार नाही यासाठी आपण सुरुवातीला तेल लावून घेतलेलं आहे. कारण पहिलं धपाटा किंवा पराठा जे काही आपण बनवतो ते पहिलं चिकटलं जातं, त्यामुळे सुरुवातीलाच आपण तेल लावून घेतलेलं आहे. आता ह्या ठिकाणी आपण थालीपीठ अशा पद्धतीने टाकून घेतलेलं आहे आणि पटकन थालीपीठ निघतं. त्यानं आपण ह्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलं आहे, त्यामुळे बिलकुल थालीपीठ जे आहे ते रुमाला चिकटत नाही. तर आता ह्या ठिकाणी एक एक थेंब इतकं आपण तेल टाकून घेतलेलं आहे, कारण पटकन थालीपीठ निघलं जातं. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीनं तेल थोडंसं टाकायचं आहे. आता दोन्ही साईडनं आपल्याला खरपूस असं चांगलं भाजून घ्यायचं आहे. पाहू शकता अगदी रंग सुरेख आलेला आहे. असा रंग कशामुळे येतो, जे की आपण तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, त्यामुळे चिकटतसुद्धा नाहीत आणि छान आपले थालीपीठ बनवून तयार होतात. अगदी छान आपले दुधीचे थालीपीठ मस्त बनवून तयार होणार आहेत. आता ह्या पद्धतीनं जे केलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला सर्व थालीपीठ जे आहे ते बनवून घ्यायचं आहे. तर आता ह्या ठिकाणी पहिलं थालीपीठ बनवून झालं, तसंच आपण दुसरे सुद्धा सर्व थालीपीठ आधी पटापट आपण बनवून घेणार आहोत. अगदी नवीन शिकणाऱ्यांसाठी सुद्धा हे बिलकुल थालीपीठ बिघडत नाहीत. नक्की ट्राय करून पहा. थालीपीठ सोबत खाण्यासाठी आपण दुसरे सुद्धा काही पदार्थ घेतलेले आहेत. आता मी ह्या ठिकाणी सर्व थालीपीठ जे आहे ते बनवून घेतलेले आहेत. थालीपीठसुद्धा आपले बनवून झालेले आहेत. पाहू शकता ह्या ठिकाणी मस्त आपले मऊसर आणि आरामात 2 दिवसाकरता टिकतात. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. प्रवासात किंवा मुलाच्या टिफिनसाठी किंवा घरीसुद्धा आपण आठवड्यातून 2-3 वेळेस अशी थालीपीठ नक्की बनवू शकतो. आता थालीपीठ पूर्ण आपले बनवून झालेले आहेत. खाण्यासाठी सुद्धा आपल्याला आता ह्या ठिकाणी दही लागणार आहे सोबत. अगदी मी रात्री छान मस्त दही लावलेलं होतं आणि दही छान विरघळलेलं आहे. अगदी घट्टसर दही आपलं तयार झालेलं आहे. दही कसं लावायचं हे जर तुम्हाला पाहायचं असेल, परफेक्ट दही लावण्याची पद्धत आहे, ते सुद्धा तुम्हाला मी नक्की कमेंट करून सांगा, दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. आता ह्या ठिकाणी थालीपीठ बनवून झालं की खाण्यासाठी तर आपल्याला वेळ लागतोच. थालीपीठ तर सर्व बनवून झालेले आहेत. आता खाण्यासाठी आपल्याला प्लेट लावून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी थालीपीठ आपण प्लेटमध्ये लावून घेतलेलं आहे आणि एका वाटीमध्ये आपण थोडंसं दही घेतलेलं आहे. दह्यावरती आपण चटपट बनवण्यासाठी थोडंसं आपण लाल तिखट टाकलेलं आहे आणि सोबत आंबट गोड चवीचा आपण ह्या ठिकाणी तक्कू घेतला आहे. तक्कूचा व्हिडिओ आपला अगोदरसुद्धा अपलोड झालेला आहे, किंवा आणखीन तुम्हाला लोणच्याचे कुठले प्रकार पाहिजे ते सुद्धा कमेंट करून सांगा, नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. आता ह्या ठिकाणी मी तर टेस्ट करून पाहणार आहे. तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्की बनवून टेस्ट करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हे थालीपीठ कसे झाले आहेत, किंवा माझ्या चॅनलमध्ये नवीन असेल प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटेल. अगदी खमंग झणझणीत आपले हे थालीपीठ बनवून तयार आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.